गावात राहणाऱ्या सावित्रीबाई या खूप गर्विष्ठ आणि पारंपरिक विचाराच्या महिला होत्या. त्यांना रुपाली नावाची एक घमंडी मुलगी आणि आकाश नावाचा एक साधा मुलगा होता. आकाश हा शहरामध्ये एका बँकेमध्ये काम करायचा. आकाशचे लग्न एका अतिशय गरीब आणि अनाथ पण सुसंस्कृत मुलीशी संध्याशी झालं. संध्या दिसायला साधी होती, पण तिच्या डोळ्यात शिक्षणाची आणि काहीतरी करून दाखवण्याची तीव्र जिद्द होती. लग्नानंतर सावित्रीबाई आणि ननंद रुपालीने संध्याला सुनेचा दर्जा देण्याऐवजी घरच्या मोलकरणीसारखं वागवायला सुरुवात केली. सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील सगळी झाडलोट, कपडे, भांडी, स्वयंपाक सगळं काही संध्यालाच करावं लागायचं. रुपाली मात्र सोफ्यावर बसून फोनवर बोलायची आणि संध्यावरती सतत ओरडत असायची. ए संध्या, चहा अजून झाला नाही का? अनाथ मुलीशी लग्न करून माझ्या भावाने घरात फुकटची कामवाली आणली आहे. सावित्रीबाई सुद्धा तिला रोज टोमणे मारायच्या. तुझ्या बापाने हुंड्यात 1 रुपया तरी दिलाय का? या घरात राहायचे असेल तर गप्पपणे पडेल ते काम करायचे. आकाश बँकेच्या कामामध्ये व्यस्त असायचा आणि आई बहिणीच्या चक्रव्यूहात संध्याला मदत करू शकत नव्हता. संध्या शांतपणे सगळे अपमान सहन करायची. तिने कधी तक्रार केली नाही की रडून वेळ देखील घालवला नाही. कोणालाही ठाऊक नव्हतं की संध्याचं एक खूप मोठं स्वप्न होतं. देशातील सर्वात कठीण परीक्षा UPSC उत्तीर्ण होऊन संधी अधिकारी म्हणजेच IAS बनणं. संध्या दिवसभर घरातील सगळी कामे आवरायची आणि रात्री सगळे झोपल्यावर खोलीच्या एका कोपऱ्यात दिव्याच्या मंद उजेडात अंगावरच्या थकव्याची पर्वा न करता पहाटे 4 वाजेपर्यंत अभ्यास करायची. सासू आणि ननंदेने अनेकदा तिची पुस्तके कचऱ्यामध्ये फेकून दिली. तिला अभ्यासासाठी लाईट लावू दिली नाही, पण संध्याने हार मानली नाही. तिने मेणबत्तीच्या उजेडात शेजाऱ्याकडून जुनी पुस्तके मागून आणून आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला. एका सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे संध्या विहिरीवरून पाण्याचे हंडे भरून आणत होती. तिचे कपडे साधे, सुती साडी आणि अंगावर कामाचा थकवा होता. सावित्रीबाई पडवीत बसून तिला ओरडत होत्या. हे कामवाले, अजून कपडे धुतले नाहीत? घाई कर जरा. रुपाली मोबाईलवर व्हिडिओ बघत हसत होती. एवढ्यात गावाच्या मुख्य रस्त्यावरून सायरनचा आवाज घुमू लागला. पोलीस गाड्यांचा ताफा आणि त्यामागे लाल दिवा असणारी एक भव्य काळी गाडी थेट सावित्रीबाईंच्या घरासमोर येऊन थांबली. गावातल्या लोकांनी एकच गर्दी केली. सावित्रीबाई आणि रुपाली घाबरून दारामध्ये आल्या. त्यांना वाटले की घरामध्ये काहीतरी वाईट घडलं आहे. गाडीतून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्याचे वरिष्ठ संधी अधिकारी खाली उतरले. त्यांच्यासोबत कॅमेरा घेऊन मीडियाचे पत्रकार देखील आले होते. सावित्रीबाई थरथर कापत पुढे आल्या. साहेबांनो, काय झालं? आमच्या घरात काय गुन्हा झालाय का? पोलीस अधीक्षक हसले आणि अत्यंत आदराने म्हणाले, अहो सासूबाई, गुन्हा नाही तर तुमच्या घराचा आणि या संपूर्ण जिल्ह्याचा ऐतिहासिक गौरव झाला आहे. तुमच्या घरातील सून संध्या आकाश देशमुख यांनी देशातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्या आपल्या जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या आहेत. हेच ऐकताच सावित्रीबाईंच्या आणि रुपालीच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. दोघींच्या तोंडचं पाणी पळालं. त्यांचे पाय अक्षरशः थरथर कापू लागले. काय, ही धुणे भांडी करणारी अनाथ संध्या थेट जिल्ह्याची कलेक्टर? सावित्रीबाईंना स्वतःच्या कानावरती विश्वासच बसेना. एवढ्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने गाडीचं दार उघडलं. आतून एक नवीन, कडक आणि रुबाबदार जिल्हाधिकारी पदाचा पोशाख हातामध्ये घेऊन एक महिला पोलीस अधिकारी बाहेर आली. त्यांनी संध्याच्या हातात ते अधिकृत नियुक्तीपत्र ठेवलं आणि सर्व अधिकाऱ्यांनी संध्याला कडक सॅल्यूट ठोकला. संध्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. तिची वर्षानुवर्षीची मेहनत, ती मेणबत्तीची रात्र आणि अपमान आज तिच्या विजयाचे साक्षीदार बनले होते. मीडियाचे कॅमेरे सतत फ्लॅश मारत होते. पत्रकारांनी सावित्रीबाईंना माईक समोर धरून विचारलं, आजीबाई, तुमची सून आज एवढी मोठी अधिकारी झाली आहे, तिने दिवसरात्र अभ्यास करून हे यश मिळवलं, तुम्हाला कसा अनुभव वाटतोय?
सावित्रीबाईच्या आणि रुपालीच्या घशाला कोरड पडली होती. ज्या सुनेला त्या कालपर्यंत कामवाली म्हणून हिणवत होत्या, आज संपूर्ण देश तिच्या कर्तृत्वाला सलाम करत होता. पत्रकार पुढे म्हणाले, मॅडम, तुमच्या या यशाचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? संध्या अत्यंत शांत आणि स्वाभिमानी नजरेने सासू आणि नणंदेकडे पाहिलं. ती अतिशय गंभीर आणि स्पष्ट आवाजात म्हणाली, माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या सासूबाई आणि नणंदेला देईन. कारण त्यांनी मला जे अपमानाचे आणि अन्यायाचे घाव दिले, त्याच घावांनी मला अधिकारी बनण्याची जिद्द दिली. जर त्यांनी मला त्रास दिला नसता तर कदाचित मी आज या पदावरती पोहोचले नसते. हे ऐकताच सावित्रीबाई आणि रुपाली लज्जेने मान खाली घालून संपूर्ण गावासमोर ढसाढसा रडू लागल्या. त्या धावत येऊन संध्याच्या पाया पडू लागल्या. संध्या, बाळा, आम्हाला माफ कर. आम्ही तुला ओळखायला चुकलो. आम्ही तुझा खूप छळ केला. आम्हाला क्षमा कर. संध्याने अत्यंत ताठ मानेने आपले पाय बाजूला घेतले. तिने हातातील नियुक्तीपत्र सावरलं आणि कडक आवाजात म्हणाली, सासूबाई, मी तुमचा बदला घेणार नाही, कारण ते माझे संस्कार नाहीत. पण ज्या घरामध्ये एक शिकू इच्छिणाऱ्या स्त्रीचा आणि तिच्या स्वाभिमानाचा लिलाव केला जातो, त्या घरात राहून मी आता माझा वेळ वाया घालवणार नाही. मी माझी कर्तव्ये देशाच्या सेवेसाठी पार पाडणार आहे. संध्या ताठ मानेने लाल दिव्याच्या गाडीत जाऊन बसली. गाडीचा सायरन वाजत ती निघून गेली. आणि ज्या सासू नणंदेने गर्वात आंधळ होऊन सुनेला कामवाली म्हणलं होतं, त्या संपूर्ण गावासमोर स्वतःच्या नीचपणाची लाज वाटून रस्त्यावर उभ्या राहून पश्चातापाचे अश्रू ढाळत राहिल्या. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.